न्यू परफेक्ट स्टडी सेंटरमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। तर मी अनिल वाघ। तर आता आपल्याला माहीतच आहे, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी हे खूप दिवसापासून आंदोलन करत आहेत आणि मी त्यामधलाच एक आहे। आणि जवळपास यांचे 20 ते 22 आंदोलन झाले असतील। नाशिक म्हणा, नागपूर म्हणा, औरंगाबाद म्हणा, मुंबई आझाद मैदान म्हणा, अजूनही त्यांचे आंदोलन चालूच आहे आणि या आंदोलनावरती अजूनही तोडगा निघालेला नाही। यावरती सरासर आपण पाहतच आहोत। मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थ्यांनी विविध राजकारणी लोकांची, आमदार खासदारांची आणि त्यांच्या सचिवांची भेट घेतली। फक्त त्यांच्या हातामध्ये फक्त आश्वासनं येत आहेत, परंतु अजूनपर्यंत त्यांच्या हाताला कोणताही कामधंदा लागलेला नाही किंवा रोजगार मिळालेला नाही। आता कौशल्य रोजगार व उद्योजकता कार्यालय किंवा जो विभाग आहे, त्या विभागाने एक नवीन GR काढला किंवा जे ITI मध्ये शॉर्ट टर्म प्रोजेक्ट असतात, त्या शॉर्ट टर्म प्रोजेक्टमध्ये तुम्हाला 10% जागा आम्ही राखीव ठेवणार आहोत। तर आता या विद्यार्थ्यांनी जे प्रशिक्षण घेतलेलं आहे, आता परत ते ITI मध्ये प्रशिक्षण घेतील आणि परत त्याच्यामध्ये टाइमपास करतील, 5 ते 6 महिन्याचा म्हणा किंवा 1 वर्षाचा म्हणा, आणि परत त्यांना नोकरीसाठी झटपट करावी लागेल। परंतु शासनाच्या एवढ्या जागा रिक्त आहेत, त्या जागांवरती यांना का तुम्ही नियुक्ती देत नाही? माझं म्हणणं ते नाही की तुम्ही परमनंटच करा किंवा तुम्ही जे पे बँड आहे तो तुम्ही सरकारी नोकरांचाच लावा। तर माझं म्हणणं आहे, जेवढं तुम्ही यांना प्रशिक्षणामध्ये जेवढं पेमेंट देत होते तेवढंही जर तुम्ही पेमेंट दिलं आणि त्यांना कायमस्वरूपी रोजगार दिला तर खूप चांगलं होणार आहे। कायमस्वरूपी रोजगार जशा प्रकारे तुम्ही कंत्राटी पद्धतीने ठेवता, तशा प्रकारे तुम्ही दर 11 वर्षांनी त्याची जी काही सेवा आहे ते रिन्युअल सुद्धा केली तरी चालते। तुम्ही परमनंटचा हा शब्द म्हणजेच कसा आहे, तुम्ही पेमेंट जास्त नाही दिलं तरी त्यांच्या लोकल भागामध्ये त्याला 10,000 किंवा 15,000 एवढंही पेमेंट दिलं तर तो चांगल्या प्रकारे कार्य करू शकतो। आताच एक महत्वाचा मुद्दा, 1-2 दिवसापूर्वी जे काही ग्रामपंचायत ऑपरेटर्स आहेत कंपनीद्वारे लागलेले, त्यांचे सुद्धा त्यांनी आंदोलन केलेलं आहे आणि ते शासनाला म्हणत आहेत की आम्हाला परमनंट करा, आमचं पेमेंट वाढवून द्या। तर त्याबद्दल एक मंत्री महोदय बोलले की ते परमनंट होऊ शकत नाही आणि त्यांची जी नियुक्ती आहे ती नियुक्ती एका कंपनीने केलेली आहे। तर मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थ्यांना शासनाने नियुक्ती दिलेली आहे, तर हे जे प्रशिक्षणार्थी आहेत हे शासनाने जर ठरवलं तर त्यांना परमनंट करू शकतात। तर त्याचबरोबर प्रत्येक जे ग्रामपंचायतमध्ये ऑपरेटर लागलेले आहेत, एका ऑपरेटरकडे 3 गावं आहेत, बरोबर ना? तर 3 गावं आहेत, तर त्यांच्यावरती कामाचा लोड सुद्धा भरपूर आहे आणि ते प्रत्येक गावाला एकाच वेळेस हजर राहू शकत नाही। तर माझं शासनाला एवढंच म्हणणं आहे की जे तुम्ही मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थीमधून निवड केलेली होती प्रत्येक गावाला, आता त्यांची सेवा समाप्त केलेली आहे। तर अजूनही खूप साऱ्या जागा वॅकन्सीज खाली आहेत। जे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थ्यांनी ज्या ग्रामपंचायतवरती ऑपरेटर म्हणून काम केलेलं आहे, अशा ऑपरेटर्सना किंवा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांना तुम्ही त्या ग्रामपंचायत कार्यालयावरती नियुक्ती द्यावी ही विनंती। तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।